तेजस अपघाताच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर तेजसमध्ये इंधन गळती होत असल्याची अफवा पसरली होती। संरक्षण मंत्रालयानं तेजसच्या तेल गळतीचा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केलाय। दुबई एअर शो 2025 मध्ये सहभागी झालेल्या भारतीय हवाई दलाच्या LCA तेजस MK1 लढाऊ विमानातून तेल गळती झाल्याचा सोशल मीडियावर पसरलेल्या दाव्यांवर सरकारनं स्पष्टीकरण दिलंय। हे दावे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। तेजसमधून बाहेर पडणारे द्रव पाण्याची वाफ असल्याचं संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलंय। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सुप्रीम कोर्टातील कामकाजाचा त्यांचा शेवटचा दिवस होता। सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। ॲडव्होकेट्स ऑन रेकॉर्ड असोसिएशननं या निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं। सुप्रीम कोर्ट ही एक महान संस्था आहे। निर्णय प्रक्रियेमध्ये फक्त न्यायाधीशच नव्हे तर बार रजिस्ट्री आणि कर्मचारी यांचाही मोलाचा वाटा असतो आणि म्हणूनच बारच्या कोणत्याही मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन आणि स्कॅवरा यांना नेहमीच विश्वासात घेतलं पाहिजे असं सरन्यायाधीश यांनी आपल्या शेवटच्या भाषणादरम्यान म्हटलेलं आहे। बिहार मंत्रिमंडळातील खाते न्याय वाटप आज पार पडलं। नितीश कुमार यांच्याकडे मुख्यमंत्री पद कायम राहणार आहे आणि यासह नितीश कुमार यांच्याकडे सामान्य प्रशासन, मंत्रिमंडळ सचिवालय अशी खाती सुद्धा आहेत। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्याकडे गृह विभागाचा कारभार सोपवण्यात आलाय, तर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्याकडे भूमी आणि महसूल विभाग आणि खनिकर्म आणि भूविज्ञान विभागाचा कारभार असणार आहे। राज्यमंत्री मंगल पांडे यांना आरोग्य विभाग आणि कायदा विभाग देण्यात आलेला आहे, तर बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्याकडे उद्योग खातं आहे। भारतामध्ये नवी कामगार संहिता लागू करण्यात आली आहे। 40 कोटींहून अधिक कामगारांना किमान वेतन, ग्रॅज्युएटी आणि सामाजिक सुरक्षेची हमी मिळणार आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार हे अनेक दशकं जुन्या कामगार कायद्याचं आधुनिकीकरण आहे। ही सुधारणा केवळ सामान्य बदल नाहीत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामगार वर्गाच्या कल्याणासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे, अशी पोस्ट केंद्रीय मंत्रालयाकडून करण्यात आली आहे। हे नवीन कामगार सुधारणा आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून 2027 पर्यंत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी नवी गती देईल असंही पोस्टमध्ये म्हणण्यात आलंय। जगातील मुख्य न्यायाधीशांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक घडामोडींवर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे। भारताची आंतरराष्ट्रीय संबंधांप्रती असलेली बांधिलकी मूलभूत स्वरूपाची आहे, केवळ व्यवहारापुरती नाही असं ठामपणे राजनाथ सिंग यांनी म्हटलं। गेल्या 2.5 दशकामध्ये जगात मोठे बदल झालेले आहेत आणि ते अजूनही सुरू आहेत, ज्यामुळे नवी जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे, अशी गरजही त्यांनी बोलताना व्यक्त केली। राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध सेंट कोलंबस शाळेमध्ये शिकणाऱ्या शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं मंगळवारी आत्महत्या केली होती आणि त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी संतप्त पालक आणि नागरिकांनी सेंट कोलंबस शाळेसमोर निदर्शनं सुद्धा केली आहेत। आज झालेल्या निदर्शनामध्ये दिल्लीतील अनेक सामाजिक संस्था, संघटना सुद्धा सहभागी झाल्या होत्या। शौर्य पाटीलच्या मृत्यूला 3 दिवस उलटून गेल्यानंतरही शाळेनं शौर्याला श्रद्धांजली अर्पण केली नाही किंवा त्याच्या निधनावर दुःखही व्यक्त केलं नाही, त्यामुळे आज पालक चांगलेच आक्रमक झाले होते। उडुपी येथील कोचीन शिपयार्डमधून भारतीय नौदलाच्या एका महत्त्वाच्या जहाजाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी मलपे पोलिसांनी 2 व्यक्तींना अटक केली आहे। राष्ट्रीय सुरक्षेच्या आणि राजकीय गुप्त कायद्याच्या उल्लंघनाशी संबंधित असलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ माजली आहे। भारतीय नौदलाच्या जहाजाची संवेदनशील माहिती लीक झाल्यानं या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर मानलं जात आहे। बंगळुरूमधील डेअरी सर्कलजवळ दिवसाढवळ्या झालेल्या 7.11 कोटींच्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे आणि या दरोड्यात एका पोलिसाचा सुद्धा समावेश असल्याचं चौकशीमधून समोर आलं। या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून काही संशयितांना सुद्धा अटक केली आहे। यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे, तर एक जन प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीचा सुद्धा कर्मचारी असल्याची माहिती आहे। पोलीस कॉन्स्टेबल हा दरोड्याचा सूत्रधार असून त्यानं या टोळीला माहिती दिली आणि दरोडा टाकल्याचं तपासाच्या माध्यमातून समोर येत आहे। झारखंड आणि पश्चिम बंगालमधील कोळसा चोरी आणि तस्करीच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कवर
आज प्रवर्तन निर्देशनालयानं मोठी कारवाई केली। ईडीच्या रांची विभागीय कार्यालयाच्या नेतृत्वाखाली झारखंड आणि बंगालमध्ये एकूण 40हून अधिक ठिकाणी एकाच दरम्यान छापे टाकण्यात आलेले आहेत। ईडीच्या पथकाने झारखंडमधील रांची, धनबाद आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये 18 महत्त्वाच्या ठिकाणी छापेमारी केली आणि या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि मौल्यवान मालमत्तांचे कागदपत्र सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। कोळसा चोरी, अवैध खाणकाम आणि तस्करीद्वारे सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या कोळसा माफियांविरोधात ईडीनं पश्चिम बंगालमध्ये मोठी कारवाई केली आहे। ईडीच्या कोलकाता युनिटनं दुर्गापूर, पुरुलिया, हावडा आणि कोलकाता या जिल्ह्यांमधील एकूण 24 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले आहेत। झारखंडमधील कोळसा चोरी प्रकरणाशी संबंधित असलेल्या या आंतरराष्ट्रीय रॅकेटवर ईडीची ही कारवाई बघायला मिळते। कोळसा माफियांनी संबंधित व्यावसायिक, उद्योजक आणि त्यांच्या साथीदारांच्या ठिकाणांवर झालेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अघोषित मालमत्ता आणि रोख रक्कम जप्त केली। केरळमधील कोल्लम जिल्हा अंतर्गत येणाऱ्या कबानाड या भागात आज सायंकाळी धक्कादायक अशी घटना घडली आहे। कबानाड जवळ किनाऱ्यावर बांधून ठेवलेल्या अनेक मच्छीमारी बोटींना अचानक मोठी आग लागली आणि त्यामुळे भागात धुराचे लोट पसरलेले होते। या आगीमध्ये बोटीजवळ काम करत असलेले राजू आणि अशोक नावाचे 2 कामगार गंभीररित्या भाजले गेलेले आहेत। त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। बेळगावच्या चिकोडी तालुक्यातील येडूरवाडी गावात तब्बल 12 फूट लांबीची मगर पकडण्यात आली आहे। नागरिकांनी या मगरीला वन खात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द सुद्धा केलाय। शहापूर रोडवर मगर फिरत असल्याचं समजताच नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण बघायला मिळत आहे आणि त्यामुळे या गावातील युवकांनी दोरी आणि लाकडाच्या मदतीनं मगरीला पकडण्यात यशही मिळवलंय। माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन मगरीला ताब्यातही घेतलं आणि या मगरीला सुरक्षित स्थळी पाठवण्यात आलेलं असून युवकांच्या धाडसाचं कौतुक केलं जात आहे। ओडिसामधील श्री जगन्नाथ मंदिरात आणि श्री गुंडीचा मंदिर या दिव्यांनी उजळून निघाला। मंदिर परिसरामध्ये भाविकांनी हजारो दिवे प्रज्वलित केले। देव दीपावलीच्या पवित्र दिवशी महाप्रभू स्वतः पितृपूजा आणि पिंडदान करतात अशी श्रद्धा आहे। देव दीपावलीला महाप्रभू पितृपूजन करतात। संपूर्ण ओडिसामधील जनता एकत्र येऊन दिवे लावते। घरी राहून सुद्धा प्रत्येकानं महाप्रभूंच्या या उद्देशासाठी एक दिवा अवश्य लावावा अशी प्रतिक्रिया बीजेडी खासदार सुभाशिष खुंटिया यांनी दिली आहे। हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील करसोग येथे ममलेश्वर महादेव मंदिरात गुढी दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिवाळीच्या नंतर एका महिन्यानं येणाऱ्या अमावस्येच्या रात्री हा सण साजरा करण्याची परंपरा आहे। काल रात्री हजारो भाविकांनी ढोलताशांच्या गजरात आणि मशाल घेऊन नृत्य करत सहभाग घेतला आणि या दरम्यान भव्य रथयात्रा सुद्धा काढण्यात आली होती। श्रीराम अयोध्येत परतल्याची बातमी या भागात उशिरा पोहोचल्यानं हा सण एका महिन्यानंतर साजरा केला जातो अशी स्थानिक श्रद्धा आहे। ममलेश्वर महादेव मंदिरातील अखंड ज्योत महाभारत काळापासून तेवत असल्याची सुद्धा श्रद्धा आहे आणि हा सण करसोगच्या लोकांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतीक सुद्धा मानलं जातं। आंध्र प्रदेशमधील 2 माजी नौदल अधिकाऱ्यांनी एक अविश्वसनीय सागरी प्रवास यशस्वी केलाय। हे दोनही अधिकारी गुरुवारी न्यूझीलंडहून बोटीनं समुद्र प्रवास करून भारतामध्ये विशाखापट्टणम नौदल तळावर दाखल झाले। त्यांच्या या साहसी 6 महिन्याच्या यात्रेचा उत्सव साजरा करण्यासाठी नौदल तळावर खास ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता। या काळात त्यांनी फिजी, सोलोमन बेटे, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह अनेक देशांना भेटी सुद्धा दिल्या आहेत। छत्तीसगड राज्याच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं नवा रायपूर येथे सूर्यकिरण हवाई दलानं धडाकेबाज एअर शो सादर केला। नवा रायपूर येथील सेंध जलाशयावर भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनं 9 हॉक विमानांनी तिरंगी रंगात आकाश रंगवले आणि यावेळेस वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघालेला होता। छत्तीसगडच्या मातीचा सुपुत्र स्क्वॉड्रन लीडर गौरव पटेल यांनी आकाशातून जय जोहार छत्तीसगडिया सबसे बढिया अशी गर्जना सुद्धा केली आणि मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या कार्यक्रमाचं कौतुक करताना सूर्यकिरण शो खूपच भव्य असल्याचं सुद्धा म्हटलंय। उत्तर प्रदेशमधील मेरठमधील एका खासगी हॉस्पिटलमधील धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे। एका डॉक्टरनं मुलाच्या डोळ्याजवळ झालेल्या दुखापतीवर टाके घालण्याऐवजी चक्क फेविक्विक लावल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबियांनी केलाय।
या भयंकर कृत्यामुळे मुलाला रात्रभर वेदना होत राहिल्या। दुसऱ्या दिवशी त्याचं कुटुंब मुलाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये घेऊन गेलं। 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर डॉक्टरांनी फेविक्विक काढलं आणि त्यानंतर हे टाके त्याला देण्यात आले। आता एआयनं बनवलेला फोटो लगेच ओळखता येणार आहे। गुगलला त्यांच्या जेमिनी ॲपमध्ये एक महत्त्वपूर्ण असं फीचर सुरू केलंय। आता युजर्स कोणताही फोटो अपलोड करून तो एआयनं बनवलेला आहे का हे तपासू शकणार आहेत। सध्या हे फीचर फक्त गुगलच्या एआय टूल्सनं बनवलेलं किंवा एडिट केलेलं फोटो ओळखतं। लवकरच हे फीचर व्हिडिओ आणि ऑडिओसाठी सुद्धा उपलब्ध होईल। याशिवाय याला C2PA सपोर्ट सुद्धा लवकरच जोडला जाईल आणि त्यामुळे ओपन एआय सारख्या इतर कंपन्यांच्या एआय कंटेंटची ओळख करणं सुद्धा सोपं होईल। सेबी पुढील महिन्यात होणाऱ्या बोर्ड बैठकीमध्ये म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर नियमांचं संपूर्ण पुनरावलोकन करण्याची योजना आखते आहे। नियामक मंडळाला हे नियम अधिक कार्यक्षम बनवायचे असल्यानं हे पाऊल उचललेलं आहे। ऑक्टोबरमध्ये नियामक मंडळानं एक सल्ला मसलत पत्रक जारी केलं होतं आणि यात म्युच्युअल फंड नियमांमध्ये मोठे बदल करण्याचा प्रस्ताव आखण्यात आला होता। या शिफारशींचा उद्देश पारदर्शकता वाढवणं, माहितीची अचूकता सुधारणं, अनावश्यक काम कमी करणं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे। नेपाळच्या 12 जिल्ह्यांमध्ये जेनझी आंदोलक पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर सकाळी पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीमुळे परिस्थिती अधिकच चिघळली। सिमारा या भागात अशांतता वाढत असल्यानं बुधवारी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी स्थानिक प्रशासनानं दुपारी 1 ते रात्री 8 या वेळेमध्ये संचारबंदी लागू केलेली होती। तर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीनंतर पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी छबिरामन सुबेदी यांनी दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठी 28 कलमी शांतता आराखडा तयार केलाय। अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्क्रॉल यांच्या युक्रेन भेटीदरम्यान हा आराखडा तयार करण्यात आलाय। या आराखड्यामध्ये युक्रेनियन सुरक्षेच्या हमींचा उल्लेख आहे, परंतु युक्रेननं आपला प्रदेश सोडावा, सैन्यांची संख्या कमी करावी, नाटोला युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्यापासून रोखावं अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। अमेरिकेनं अद्याप याची अधिकृत घोषणा काही केली नाही। जेलेन्स्की यांनी या प्रस्तावाला प्राथमिक सहमती दर्शवलेली आहे। युक्रेनचे सर्वोच्च सुरक्षा अधिकारी रुस्तम उमेरो यांनी माजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं तयार केलेल्या प्रस्तावित शांतता योजनेमधील अटी मान्य केल्याचा दावा फेटाळून लावलाय। अमेरिकेच्या काही अधिकाऱ्यांनी उमेरो यांनी या योजनेमधील बहुतेक अटी स्वीकारल्याचा दावा केल्यानंतर युक्रेनच्या राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण परिषदेच्या सचिवानं हे स्पष्टीकरण दिलं। न्यूयॉर्कचे नवे महापौर जोहरान ममदानी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भेटणार आहेत। डेमोक्रेटिक सोशलिस्ट असलेले ममदानी ट्रम्प समर्थित उमेदवाराला हरवल्यानंतर काही आठवड्यातच रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षांना भेटणार आहेत। या दोघांचा भूतकाळ तणावपूर्ण राहिलेला आहे। ट्रम्प यांनी जोहरान यांच्यावर वारंवार टीका सुद्धा केलेली होती, तसंच न्यूयॉर्कला मिळणाऱ्या संघीय निधीमध्ये कपात करण्याची धमकी सुद्धा दिली आहे। परंतु ममदानी यांच्याकडून परंपरेनुसार नव्या महापौरांच्या भेटीसाठी केलेल्या आवाहनानंतर ट्रम्प यांना भेटायला ते तयार झालेत। बांगलादेशमध्ये ढाका आणि काही इतर भागांमध्ये 5.7 तीव्रतेचा भूकंप झालाय आणि या भूकंपामध्ये एका नवजात बालकासह 4 लोकांचा मृत्यू झालाय, तसंच इमारतींचं सुद्धा प्रचंड नुकसान झालंय। भूकंपाचे हादरे भयंकर असल्यानं अनेक ठिकाणी आगीही लागल्यात। बांगलादेशच्या हवामान खात्यानं सांगितलंय की हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:38 आला आणि त्याचं केंद्र ढाकाच्या ईशान्येकडील बाहेरील भागात असलेल्या नरसिंगडी येथे 10 किलोमीटर खोलीवर होतं। हे ठिकाण ढाकाच्या अगरगाव क्षेत्रामधील भूकंपाच्या केंद्रापासून सुमारे 13 किलोमीटर पूर्वेला आहे।